श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा एखादा माणूस जगाच्या गर्दीतून बाजूला होऊन देवाच्या ध्यानात मग्न होतो तेव्हा तो इतरांना शांत दिसत असेल, पण आतून तो अमृताचा घोट घेत असतो. जो बाहेरून शांत असतो तो आतल्या आत मोठमोठ्या गोष्टी ऐकत असतो, आणि जो जगाच्या धावपळीत दिसत नाही तो आत्म्याचा प्रवासात खूप पुढे निघून गेलेला असतो. आता विचार करा, जग ज्याला दुःखी म्हणते ती व्यक्ती खरंच कशी असते? ती जी सकाळ सकाळी आरतीच्या ज्योतीत हरवून जाते, जिला देवळाच्या घंटेच्या आवाजात मनशांती मिळते, जी पैसा, नाव किंवा सन्मानाची काळजी करत नाही. काय ती खरंच दुःखी आहे? नाही, ती फक्त त्या गर्दीतून वेगळी झाली आहे, जी प्रत्येक क्षणी दुसऱ्याला मागे टाकण्याचा प्रयत्नात असते. तिला कळून चुकले आहे की या धावपळीला कोणताही शेवट नाही, म्हणून ती देवाच्या जवळ आली आहे, जिथे कोणतीही स्पर्धा नाही, कोणताही हेवा दावा नाही, कोणताही खोटा दिखावा नाही, फक्त आपलेपणा आहे. अशा लोकांना समाज बऱ्याचदा कमजोर किंवा उदास समजतो, कारण ते त्या झगमगाटाच्या शर्यतीत धावत नसतात. पण खरं तर त्यांनी त्या शर्यतीचं खरं रूप पाहिलेलं असतं. त्यांना समजलेलं असतं की ही शर्यत माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवत नाही, तर फक्त त्याला थकवते. म्हणून ते तो रस्ता सोडून स्वतःच्या आतल्या प्रवासाला निघतात. ज्या माणसाचं मन भक्तीत रमलं तो प्रत्येक क्षण देवाच्या सोबत असल्याचा अनुभव घेतो. त्याला आता कशाचीही घाई नसते. त्याला माहित असतं की त्याच्याकडे जे आहे तेच पुरेसं आहे, कारण आता त्याची गरज कोणत्याही वस्तूने तर देवाच्या असण्याने पूर्ण होते. अशा माणसाला पाहून जगाला वाटतं की हा काहीच करत नाही, हा जगापासून तुटला आहे. पण खरं तर तो स्वतःच्या आतल्या प्रवासाशी जोडला गेलेला असतो. जरा विचार करा, जेव्हा एखादी नदी समुद्राला मिळते तेव्हा ती वाहणं सोडून देते का? नाही, उलट ती स्वतःच समुद्र बनते. तसंच जेव्हा भक्त देवामध्ये एकरूप होतो तेव्हा जगाला वाटतं की त्याने आयुष्याची शर्यत सोडून दिली, पण खरं तर त्याला आयुष्याचा खरा अर्थ सापडलेला असतो. तो अजूनही वाहतच आहे, फक्त त्याची दिशा बदलली आहे, बाहेरच्या बाजूला नाही तर आतल्या बाजूला. जग त्याला दुःखी म्हणतं कारण तो हसण्या खिदळण्यात, पार्ट्यांमध्ये किंवा गर्दीच्या गोंधळात दिसत नाही. पण तीच व्यक्ती जेव्हा दिव्यासमोर बसून भक्तीत बुडालेली असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जी शांतता असते ती एखाद्या राजाला सिंहासनावर बसूनही मिळत नाही. तिच्या डोळ्यात ना कोणती तक्रार असते, ना कशाची उणीव, फक्त एक खोल समाधान असतं, जे केवळ प्रेमाने भरलेल्या मनालाच मिळू शकतं. म्हणून जी व्यक्ती पूजेत रमलेली असते ती जगाच्या धावपळीपासून पळून जात नाही, तर ती त्या सत्याच्या शोधात निघते जे या जगाच्या पलीकडे आहे. ज्याला हे समजतं की खरं सुख बाहेर नाही तर आपल्या आत आहे, तोच माणूस खरा धन्य आहे. आणि जो त्याला दुःखी म्हणतो त्याने अजून स्वतःच्या आत डोकावून पाहिलेलंच नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा एखादा जीव माझ्या भक्तीत मग्न होतो तेव्हा मी त्याला संसाराच्या आगीत जाळत नाही, तर त्या आगीत तावून सुलाखून त्याला सोन्यासारखं शुद्ध बनवतो. कारण ज्याला माझ्याजवळ यायचं आहे त्याला आधी स्वतःच्या आतल्या दोषांमधून अशुद्धीत जावं लागतं. हीच तर परीक्षा असते, हीच तर साधना असते. आता विचार करा, जेव्हा मातीला मडकं व्हायचं असतं तेव्हा कुंभार तिला सारखं थापटतो, फिरवतो आणि मग आगीत भासतो. त्यावेळी ती माती कदाचित विचार करत असेल की मला एवढा त्रास का? पण तीच आग तिला आकार देते, मजबूत बनवते, आणि मग तीच माती कुणाच्या तरी घराचा आधार बनते. भक्ताच्या आयुष्यातही हेच घडतं. देव त्याची परीक्षा घेतो, तिला तोडण्यासाठी नाही तर त्याला घडवण्यासाठी. प्रत्येक खरा भक्त आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या अडचणीतून जातो. कधी कुटुंबाचा विरोध होतो, कधी समाज ठेचा देतो, कधी मनात उदासी येते, तर कधी पुढचा रस्ताच दिसत नाही. पण जो माणूस या सगळ्यातही देवावरचा आपला ठाम विश्वास सोडत नाही तोच शेवटी चमकतो. देव त्याच्या प्रत्येक परीक्षेत त्याच्या सोबत असतो, फक्त शांतपणे पाहत असतो की आपला भक्त हार मानतो की यातून तावून सुलाखून बाहेर पडतो. जेव्हा एखादी तलवार बनते तेव्हा लोखंडाला वारंवार तापवलं जातं, ठोकलं जातं, मग त्याला धार लावली जाते. जर ते लोखंड थोडं जरी कच्च, कमजोर असलं तर ते तुटून जातं, पण जे पक्क असतं तेच चमकतं. तसंच भक्ताचा आत्मा सुद्धा वारंवारच्या परीक्षांमधून गेल्यानंतरच त्या दिव्यत्वाला स्पर्श करतो. म्हणून जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा तो असा विचार करत नाही की देवाने माझ्याकडे पाठ फिरवली. उलट तो हसून म्हणतो, आता देव मला स्वतःच्या आणखी जवळ घेत आहे.
लक्षात ठेवा, देव कधीही कुणाला विनाकारण दुःख देत नाही. ते फक्त अशाच लोकांना निवडतात ज्यांच्याकडून त्यांना काहीतरी मोठं काम करून घ्यायचं असतं. ज्याप्रमाणे एखादा गुरु साध्या सुध्या विद्यार्थ्याला नाही, तर जो खरा लायक शिष्य असतो त्यालाच अवघड काम देतो, तसंच देव सुद्धा आपल्या खास जीवांनाच आयुष्याच्या परीक्षेत टाकतो. देवाला माहित असतं की हे जीव तुटणार नाहीत, तर आणखीनच निखरतील. बऱ्याच वेळा असंही होतं की भक्त रडतो, देवाची काकुळती करतो, विचारतो, हे देवा, हे सगळं माझ्याच बाबतीत का? पण जेव्हा वेळ निघून जाते आणि तो मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला समजतं की प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक रात्र त्याला कोणत्या तरी खोल अर्थाकडे घेऊन जात होती. तेच दुःख त्याच्या मनात विश्वासाची मुळं आणखीन घट्ट करत होतं. भक्ताची परीक्षा ही त्याला दिलेली शिक्षा नसते, ती त्याची साधना असते. आणि जेव्हा त्याला हे समजतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. त्याला आता कळून चुकलेलं असतं की देव त्याला सोडून देत नाहीये, तर त्याला घडवत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कुणाच्या आयुष्यात दुःख किंवा संघर्ष दिसेल, तेव्हा लगेच असा विचार करू नका की देव त्याच्यावर नाराज आहे. कदाचित तीच व्यक्ती त्या क्षणी देवाच्या सगळ्यात जवळ जात असेल. कारण जसं सोन्याला खरी चमक आगीतच येते, तसंच भक्ताचं खरं आणि सुंदर रूप अशा परीक्षांमधूनच जगासमोर येतं. श्री कृष्ण म्हणतात, जेव्हा एखादा माणूस माझ्या प्रेमात मग्न होतो, तेव्हा त्याची प्रत्येक इच्छा आपोआप शांत होते. कारण ज्याला मी मिळतो त्याला मग दुसरं काही मिळवण्याची गरजच राहत नाही. आणि जिथे इच्छा संपते तिथे दुःखालाही जागा उरत नाही. आता जरा समजून घ्या, आपल्या आयुष्यातलं प्रत्येक दुःख, प्रत्येक अस्वस्थता, प्रत्येक काळजी या सगळ्याचं मूळ फक्त एकच असतं, इच्छा. आपल्याला वाटतं की कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं, कुणीतरी आपल्याला मान द्यावा. आपल्याला वाटतं की आयुष्य तसंच असावं जसं आपण विचार केला आहे. पण जेव्हा तसं होत नाही, तेव्हा आतमध्ये एक पोकळी, एक वेदना निर्माण होते. ही वेदना बाहेरच्या कुठल्या गोष्टीमुळे नाही, तर आपल्या अपुऱ्या इच्छांमुळे जन्माला येते. जी व्यक्ती देवावर प्रेम करते, ती हळूहळू हे गुपित रहस्य समजून घेते की खरा आनंद काहीतरी मिळवण्यात नाही, तर जे आहे ते स्वीकारण्यात आहे. ती आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक आस, प्रत्येक हाव देवाच्या पायाशी अर्पण करते. ती म्हणते, हे देवा, मला ते दे जे माझ्यासाठी योग्य आहे, ते नको जे माझ्या मनाला हवं आहे. आणि जेव्हा मन हे स्वीकारतं, तेव्हा त्याच्या आतली ती चलबिचल संपायला लागते, जी दुःखाला जन्म देत होती. जसं समुद्रातल्या लाटा नेहमीच उठतात, पण जेव्हा वारा थांबतो तेव्हा तोच समुद्र शांत होतो. अगदी तसंच जेव्हा इच्छांचा वारा थांबतो, तेव्हा आयुष्याचा समुद्र सुद्धा शांत होतो. भक्ताचं मन असंच असतं, बाहेरून शांत पण आतून अथांग शांतीने भरलेलं. कधीतरी नीट लक्ष देऊन पहा, जेव्हा आपण एखाद्या वस्तूची किंवा माणसाची खूप अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. पण जर आपण कुणाकडून काहीच अपेक्षा ठेवली नाही, तर ती गोष्ट न मिळाल्याचा आपल्याला त्रास होत नाही. म्हणूनच श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे की अपेक्षा सोडण्यातच खरं सुख आहे. जेव्हा माणूस आपल्या इच्छा सोडून देतो, तेव्हा त्याला बाहेरच्या वस्तूंमधून नाही, तर स्वतःच्या आतून आनंद मिळतो. तो आता प्रेम मागत नाही, तर स्वतःच प्रेम बनतो. तो आता सुख शोधत नाही, तर स्वतःच सुखाचा झरा बनतो. एक छोटं उदाहरण घ्या. जेव्हा एखादं लहान मूल त्याचं खेळणं तुटल्यावर रडतं, तेव्हा आई त्याला कडेवर गोदमे उचलून घेते. त्यावेळी ते मूल खेळणं विसरून जातं, कारण त्याला आईची माया, आलिंगन मिळालेली असते. भक्त सुद्धा जेव्हा देवाच्या जवळ जातो, तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या कधी काळी खूप मोठ्या वाटत होत्या, त्या आता अगदी क्षुल्लक वाटू लागतात. तो आता खेळण्यांसाठी रडत नाही, कारण त्याला त्याची आई भेटलेली असते. देवाला खऱ्या मनाने मानणारा माणूस हळूहळू मला हवं आहे पासून मी सगळं तुला सोपवलं आहे, समर्पित आहो पर्यंतचा प्रवास पूर्ण करतो. आणि हाच प्रवास दुःखातून सुटण्याचा मार्ग आहे. कारण जेव्हा आपण हे मानतो की देव जे देतो तेच आपल्यासाठी सगळ्यात चांगलं आहे, तेव्हा आयुष्यात कशाचीच कमी वाटत नाही. या अवस्थेत माणसाच्या आत एक खोल समाधान निर्माण होतं. तो पाहतो, सुख आणि दुःख, फायदा आणि तोटा, मान आणि अपमान हे सगळं येत जात राहतं, पण मी तर फक्त पाहणारा साक्षी आहे, स्थिर आहे. हाच तो क्षण आहे जिथे भक्त खऱ्या अर्थाने मोकळा होतो. तो आता जगात राहतो, पण जग त्याच्यावर हावी होत नाही. तो हसतो, जगतो, प्रेम करतो, पण कोणत्याही इच्छेचं ओझं न बाळगता. आणि जेव्हा इच्छाच राहत नाही, तेव्हा दुःख सुद्धा राहत नाही. कारण दुःखाचं अस्तित्व फक्त तोपर्यंतच आहे जोपर्यंत मला पाहिजे हा भाव जिवंत आहे. जेव्हा तो संपतो, तेव्हा फक्त शांती, प्रेम आणि देवाची कृपा उरते. तीच अवस्था खऱ्या भक्तीची असते. श्रीकृष्ण म्हणतात, जो भक्तीच्या मार्गावर चालतो त्याने हे समजून घ्यायला हवं की हा रस्ता सोपा नाही. हा फुलांनी सजवलेला नाही, तर काट्यांनी भरलेला आहे.
पण याच काट्यांमधून जाता जाता त्या जीवाला ते खरं सुख मिळतं ज्याच्या शोधात माणूस अनेक जन्मांपासून भटकत असतो. पहा, जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकते तेव्हा ती फक्त पूजापाठ करत नाही, ती आपल्या आतल्या प्रत्येक कमतरतेचा सामना करते. हा मार्ग बाहेरचा नाही तर आतला प्रवास आहे. आणि जेव्हा आपण आपल्या आत डोकावतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला आपला अहंकार, आपल्या इच्छा, आपली भीती, आपल्या वाईट सवयी, वासना यांच्याशी लढावं लागतं. हेच ते काटे आहेत. हे असे क्षण असतात जेव्हा मन अनेकदा खचून जातं, तुटतं आहे, अनेकदा प्रश्न विचारतं आणि अनेकदा स्वतः समोरच हार मानतं. पण तीच व्यक्ती जी या अडचणींमध्ये सुद्धा देवा मी तुझाच आहे असं म्हणत राहते, ती हळूहळू या काट्यांमधून मार्ग काढत त्या सत्यापर्यंत पोहोचते जिथे कोणतंही दुःख नाही, कोणताही गोंधळ नाही. भक्तीचा मार्ग सोपा असता तर जगात प्रत्येक जण भक्त झाला असता. पण देवाचं खरं प्रेम फक्त त्यांनाच मिळतं जे प्रत्येक परीक्षेत ठाम राहतात. विचार करा, जेव्हा एखादं रोपटं काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेवर उगवतं तेव्हा ते आपली मुळं आणखी मजबूत बनवतं, जेणेकरून वादळ आलं तरी ते त्याला हलवू शकणार नाही. तसंच भक्ताचा आत्मा सुद्धा या परीक्षांमधून जाऊनच मजबूत होतो. प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक दुःख त्याला तोडत नाही तर त्याला आतून आणखी शुद्ध, पवित्र बनवतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं की जे भक्तीत बुडालेले असतात ते दुःखी असतात, कारण ते जगातल्या मौजमजेपासून, सांसारिक सुखाहून दूर राहतात. पण खरं तर हे त्याच्या अगदी उलट आहे. भक्तीचा मार्ग जरी अवघड असला तरी त्याचा शेवट खूप मोठ्या आनंदात होतो. काटे टोचतात हे खरं, पण तेच काटे आत्म्याला घडवतात, निखार देते. जसं सोनं आगीत तापून शुद्ध होतं तसंच आत्मा सुद्धा भक्तीच्या या संघर्षात तावून सुलाखूनच देवाच्या जवळ पोहोचतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक दुःखाला देवाची परीक्षा समजून हसते, जेव्हा ती जगाच्या मोहांना सोडून फक्त देवात मग्न राहते, तेव्हा हळूहळू तिचं मन एका नवीन शक्तीने भरू लागतं. ती पाहते की जिथे आधी त्रास व्हायचा तिथे आता एक खोल शांतता जाणवते. जिथे आधी रडू यायचं तिथे आता शांत राहण्यातच आनंद मिळतो. हाच बदल भक्तीचा चमत्कार आहे. काटे जरी बाहेरचे असले तरी ते आतली भान कापून काढतात. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा देवाची जाणीव सहज व्हायला लागते. ते सुख कोणत्या वस्तूतून किंवा माणूमधून नाही तर ते आपल्या स्वतःच्या आतूनच येतं. हे तेच खरं परम सुख आहे ज्यासाठी माणूस अनेक जन्मांपासून भटकत असतो. भक्तीचा मार्ग काट्यांनी भरलेला आहे, पण प्रत्येक काटा एक धडा शिकवतो की तू चालत राहा, कारण तुझं ध्येय तुझ्याच आत आहे. आणि जेव्हा भक्ताला हे समजतं तेव्हा त्याच्यासाठी प्रत्येक दुःख हे देवाचा प्रसाद बनतं. तो आता काट्यांकडे सुद्धा प्रेमाने पाहतो, कारण त्याला माहित असतं की याच काट्यांनी त्याला त्या देवापर्यंत पोहोचवलं आहे, जिथे ना दुःख आहे ना भीती, फक्त प्रेम आहे. म्हणून म्हटलं आहे, जो भक्तीच्या मार्गावर चालला त्याने जग गमावलं नाही तर त्याने स्वतःला ओळखलं, आणि स्वतःला ओळखणं हेच खरं देवाला मिळवणं आहे. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तोच सगळ्यात अवघड परिस्थितीतही पुढे जाऊ शकतो. आपले शब्द विचार करून बोला, कारण शब्द जखमही देऊ शकतात आणि मलमही लावू शकतात. जो वेळेची किंमत करतो तोच आयुष्यात खरं यश मिळवतो. यशाचा अर्थ फक्त पैसा आणि प्रसिद्धी नाही, तर मनाचं समाधान आणि शांती हा सुद्धा आहे. जे लोक इतरांसाठी चांगली ऊर्जा पसरवतात त्यांच्या आयुष्यातही आनंद आणि समाधान वाढतं. स्वतःला कमजोर समजू नका. तुमच्या आत लपलेली ताकद तुमची स्वप्न खरी करू शकते. प्रत्येक अडचणीत एक शिकवण असते, तिला ओळखा आणि पुढे चला. जो माणूस आपला राग आणि लोभ ताब्यात ठेवू शकतो तोच खरा मोकळा, स्वतंत्र आणि मजबूत असतो. आपली स्वप्न छोटी समजू नका, मोठा विचार करा आणि पूर्ण मेहनतीने ती मिळवा. जे लोक इतरांच्या यशाचा हेवा करत नाहीत तेच आयुष्यात खरा आनंद मिळवतात. खरा आनंद इतरांना खुश करण्यात नाही, तर स्वतःच्या आत समाधान आणि शांती मिळवण्यात आहे. जो माणूस दररोज स्वतःला आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो तोच खरी प्रगती, विकास करतो. आपल्या भीतीचा सामना करायला शिका, कारण भीतीच तुमच्या क्षमतांना मर्यादा घालते. खरी मित्र तेच असतात जे वाईट, कठीण काळात तुमची साथ सोडत नाहीत आणि चांगल्या काळात तुमचा हेवा करत नाहीत. जो माणूस आपल्या सवयी आणि विचार सुधारतो तोच आपलं नशीब बदलू शकतो. प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे, तिला वाया घालवू नका. तिचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि आनंदासाठी करा. जे लोक इतरांना माफ करू शकतात त्यांना मनाची शांती आणि मोकळेपणा, स्वतंत्रता मिळतो. आपलं आयुष्य इतरांच्या नजरेतून जगू नका. आपला रस्ता स्वतः निवडा आणि त्यावर चाला. जो माणूस सतत शिकत राहतो आणि पुढे जात राहतो तोच आयुष्यभर जिवंत असतो. मग शरीर कमजोर झालं तरी चालेल. आपल्या कर्माचं फळ इतरांना दोष देऊन मिळत नाही, तर ते स्वतःच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने मिळतं.
जो माणूस कोणत्याही परिस्थितीत आशा सोडत नाही तोच खरा विजेता ठरतो. आपले विचार चांगले ठेवा, कारण तेच तुमचं जग घडवतात. जे लोक कोणताही स्वार्थ न ठेवता इतरांची मदत करतात त्यांचंच आयुष्य सगळ्यात सुंदर बनतं. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा आणि वाटेतल्या अडचणींना घाबरू नका. सत्य आणि प्रामाणिकपणा हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांना कधीही सोडू नका. जो माणूस आपल्या भूतकाळात अडकून राहतो तो भविष्यातला आनंद पाहू शकत नाही. आपल्या आयुष्यात ताळमेळ, संतुलन ठेवायला शिका. काम आणि आराम, आशा आणि धीर दोन्ही गरजेचं आहे. जे लोक वेळेची किंमत करतात तेच आयुष्यात खरं यश मिळवतात. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करा, कारण हाच मोठ्या बदलाचा पाया असतो. जो माणूस स्वतःला समजून घेतो तोच इतरांनाही खऱ्या अर्थाने समजू शकतो. भीती फक्त आपल्या विचारांमध्ये असते. तिचा सामना करणं हीच मोकळेपणाची, स्वतंत्रता पहिली पायरी आहे. स्वतःला कमी लेखू नका. तुमचे विचार आणि तुमची मेहनत हीच तुमची खरी ताकद आहे. यशाचं खरं माप हे नाही की तुम्ही किती मिळवलं, तर हे आहे की तुम्ही किती लोकांना मदत केली. जो माणूस आपल्या भावना समजून त्या ताब्यात ठेवतो त्यालाच मनाची शांती मिळते. आपल्या स्वप्नांच्या दिशेने सतत पावलं टाकत राहा. हार मानणं हा पर्यायच नसावा. जे लोक नेहमी इतरांसाठी प्रेरणा बनतात त्यांचं आयुष्य सुद्धा इतरांसाठी एक प्रकाश बनतं. आपले शब्द आणि वागण्यातून प्रेम आणि आदर पसरवा, तिरस्कार आणि हेवा नाही. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो तोच जगासमोरही खरा आणि मजबूत राहतो. ज्यांना स्वतःच्या आतला आनंद आणि शांती सापडते तेच आयुष्यात खरा मोकळेपणा, स्वतंत्रता अनुभवतात. जो माणूस आपली भीती आणि शंका दूर करू शकतो तोच खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेतो. आपले विचार आणि कामात प्रामाणिकपणा, सच्चाई ठेवा. त्यानेच खरा मान आणि स्वाभिमान मिळतो. जे लोक अवघड काळात धीर आणि हिंमत दाखवतात तेच जास्त काळ, लांबे समय तक यशस्वी राहतात. आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदाची किंमत करायला शिका. हाच मोठ्या आनंदाचा पाया आहे. जो माणूस सतत शिकत राहतो तोच आयुष्यभर उत्साही, जिवंत आणि प्रेरित राहतो. खरा आत्मविश्वास कोणत्या बाहेरच्या शक्तीतून नाही, तर तुमच्या स्वतःच्या मेहनतीतून, धैर्यातून आणि विचारांमधून येतो. जो माणूस प्रत्येक वेळी पडल्यावर गिरावट त्यातून काहीतरी शिकतो आणि पुन्हा उठून पुढे जातो तोच खरा विजेता म्हणवतो. यशाचं खरं माप फक्त तुम्ही मिळवलेले निकाल नाहीत, तर तुमचा संघर्ष आणि तुमच्या प्रयत्नातलं सातत्य हे आहे. जे लोक इतरांच्या चुका पाहून नाही तर स्वतःच्या चुकांमधून शिकतात तेच आयुष्यात खरी प्रगती करतात. आपलं आयुष्य इतरांच्या मतांवर चालवू नका, तर स्वतःच्या विचाराने, समजुतीने आणि अनुभवाने निर्णय घ्या. प्रत्येक अडचण ही फक्त तुमची परीक्षा नसते, तर तुमच्या आत लपलेली ताकद ओळखण्याची एक संधी सुद्धा असते. जो माणूस आपल्या आतली शांती आणि आनंद इतरांच्या टीकेवर किंवा कौतुकावर अवलंबून ठेवत नाही तोच खरा मोकळेपणा अनुभवतो. आपली स्वप्न आणि ध्येयांसाठी सतत प्रयत्न करत राहा, समर्पित राहा, रस्ता कितीही अवघड असला तरी. जे लोक इतरांना मदत करताना गर्व करत नाहीत पण कोणताही स्वार्थ न ठेवता मदत करतात त्यांचंच आयुष्य सगळ्यात मौल्यवान आणि समाधानी असतं. वेळेची किंमत करणारा माणूस प्रत्येक परिस्थितीत संधी पाहू शकतो आणि आयुष्य पुरेपूर जगू शकतो. जो माणूस कोणत्याही परिस्थितीत आशा सोडत नाही तोच अडचणींना संधीमध्ये बदलू शकतो. खरं प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर देणं आहे आणि हेच आयुष्यात खरा आनंद आणतं. आपला राग आणि वाईट भावनांना समजून घ्या आणि त्यांना ताब्यात ठेवा, कारण तीच मनाच्या शांतीची आणि स्थिरतेची किल्ली आहे. जो माणूस स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करतो तो फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा प्रेरणा बनतो. जे लोक आपल्या भूतकाळाचं ओझं सोडून आजच्या दिवसात जगतात तेच आयुष्यातला खरा गोडवा आणि समाधान अनुभवू शकतात. प्रत्येक आव्हानात लपलेली शिकवण ओळखा, कारण तीच तुमच्या भविष्यातल्या यशाचा पाया बनते. जी व्यक्ती इतरांच्या यशाने प्रेरित होते, हेवा करत नाही, तीच सतत स्वतःला अधिक चांगले बनवते. खरा मित्र तोच असतो जो अवघड प्रसंगी तुमच्या पाठीशी उभा राहतो, फक्त चांगल्या काळातच नाही. तुमच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. इतरांना दोष दिल्याने काहीही बदलत नाही, पण तुमच्या वागण्यात केलेला बदल सगळं काही बदलू शकतो. जी व्यक्ती आपल्या आतला प्रकाश आणि आशा कधीच गमावत नाही ती अंधारातही रस्ता शोधू शकते. जी व्यक्ती आपल्या अपयशाला स्वतःची ओळख बनू देत नाही, तर त्याला शिकवण आणि अनुभवाचा एक भाग मानते, तीच खऱ्या अर्थाने ताकदवान असते. आपलं मन भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतेतून मोकळं ठेवा. फक्त आजच्या दिवसात जगण्यातच खरी शांती आहे. जे लोक इतरांच्या टीकेला घाबरत नाहीत तर स्वतःच्या उणीवांवर काम करतात तेच आयुष्यात खरे धाडसी म्हटले जातात. जी माणसं आपली स्वप्न आणि ध्येयासाठी मेहनत करतात त्यांना जगातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही. खरं ज्ञान फक्त पुस्तकातून किंवा शिक्षकांकडून मिळत नाही, तर ते स्वतःच्या अनुभवातून आणि चिंतनातून सुद्धा आयुष्याची
खोल समज देते. जी व्यक्ती इतरांबद्दल दया आणि प्रेम ठेवते तिचं आयुष्य फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आणि जगासाठी सुद्धा एक प्रेरणा बनते. तुमच्या आतला आनंद इतरांच्या मान्यतेवर अवलंबून ठेवू नका. खरं समाधान तुमच्या स्वाभिमानात आणि तुमच्या कामात आहे. जे लोक अवघड परिस्थितीत सुद्धा हसत राहतात त्यांचं आयुष्य इतरांसाठी एक प्रकाश बनतं. तुमचे निर्णय विचार करून घ्या, पण भीती आणि शंकेने विचलित होऊ नका, कारण हिंमत तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. जी व्यक्ती इतरांच्या यशाचा हेवा करत नाही, उलट त्यातून शिकते, तीच सतत पुढे जात राहते. प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात आहे. जुन्या चुका आणि निराशा मागे सोडून नवीन संधींना आपलंसं करा. जे लोक स्वतःला सुधारण्यावर आणि शिकण्यावर विश्वास ठेवतात त्यांचं आयुष्य नेहमी प्रगतीच्या दिशेने जात राहतं. खरा मित्र तोच असतो जो तुमच्यासोबत अवघड काळात उभा राहतो, फक्त चांगल्या काळात नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेते तीच आपल्या नशिबाचा शिल्पकार बनते. तुमच्या भीतीचा सामना करा, कारण भीतीच तुमच्या स्वप्नांच्या आणि शक्यतांच्या मध्ये सगळ्यात मोठी भिंत आहे. जे लोक आपल्या विचारामध्ये आणि वागण्यात कर्मात प्रामाणिक राहतात त्यांच्या आयुष्यात मान आणि खरं समाधान नेहमी राहतं. तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना ओळखा आणि त्यांचा आनंद घ्या. हाच मोठ्या आनंदाचा पाया आहे. जी व्यक्ती आपल्या भूतकाळातून शिकते आणि भविष्यासाठी तयार राहते तिलाच आयुष्यातला खरा गोडवा आणि यश मिळतं. खरं प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही तर देणं आहे, आणि तेच आयुष्याला अर्थपूर्ण सार्थक बनवतं. जे लोक सतत स्वतःला आव्हान देतात, आपल्या मर्यादा ओळखतात आणि त्या पार करतात तेच आयुष्यात खरं यश आणि आत्मसमाधानाचा अनुभव घेतात. जी व्यक्ती आपल्या आतल्या आवाजाला ऐकते तीच इतरांच्या अपेक्षांमधून मोकळी होऊन खरं आयुष्य जगू शकते. यश फक्त निकालात नसतं, तर ते प्रत्येक प्रयत्नात, प्रत्येक शिकवणीत आणि प्रत्येक संघर्षात लपलेलं असतं. जे लोक इतरांसाठी प्रकाश बनतात त्यांच्या आयुष्यातला आनंद नेहमी इतरांपर्यंत पोहोचतो. तुमच्या भीतीला तुमच्या मित्रासारखं स्वीकारा, कारण तीच तुम्हाला तुमच्या मर्यादांची आणि ताकदीची जाणीव करून देते. जी व्यक्ती स्वतःला बदलण्याची हिंमत ठेवते तीच जग बदलण्याची ताकद सुद्धा ठेवते. खरं स्वातंत्र्य आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वागण्यावर ताबा मिळवण्यात आहे, परिस्थितीवर अवलंबून राहण्यात नाही. जे लोक प्रत्येक छोट्या विजयाचा आनंद साजरा करतात ते आयुष्यातल्या मोठ्या आनंदाचा अनुभव सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. स्वतःशी खरं वागायला शिका, कारण दिखावा आयुष्य पोकळ आणि असमाधानी बनवतो. जी व्यक्ती इतरांच्या टीकेला घाबरत नाही तर आपलं लक्ष स्वतःला सुधारण्यावर ठेवते तीच पुढे जाते. प्रत्येक अडचण, प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक अपयश हे फक्त तुमचं मार्गदर्शन करत असतं, तुम्हाला मजबूत आणि अनुभवी बनवण्यासाठी. जे लोक आपल्या आतली शांती आणि समाधान इतरांच्या मान्यतेवर अवलंबून ठेवत नाहीत तेच खऱ्या सुखाचा अनुभव घेतात. वेळेची किंमत करणारा माणूस प्रत्येक संधी ओळखू शकतो आणि आयुष्यात खरं यश मिळवू शकतो. जी व्यक्ती इतरांसाठी प्रेरणा बनते तिचा प्रभाव फक्त आजपुरता, वर्तमानापुरता नाही तर येणाऱ्या पिढ्यांपर्यंत राहतो. आपल्या स्वप्नांच्या दिशेने सतत पावलं टाकत राहा. हार मानणं हा पर्यायच नसावा. जे लोक आपल्या चुकांना घाबरत नाहीत तर त्यातून शिकतात तेच आयुष्यात खरी प्रगती करतात. खरं प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही तर देणं आणि समजून घेणं आहे. जी व्यक्ती सतत स्वतःला आव्हान देते आणि आपल्या मर्यादा पार करते तिलाच आयुष्यात खरं समाधान आणि यश मिळतं. आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना ओळखा आणि त्यांचा आनंद घ्या. हाच मोठ्या आनंदाचा पाया असतो. जे लोक आपल्या भूतकाळाचं ओझं सोडून आजच्या दिवसात वर्तमानात जगतात तेच आयुष्याचा खरा गोडवा अनुभवू शकतात. जी व्यक्ती आपल्या आतली आशा आणि विश्वास कधीच गमावत नाही ती अंधारात सुद्धा आपला रस्ता उजळवू शकते. कधी कधी आपण आपल्या अपयशाकडे फक्त दुःख आणि निराशा म्हणून पाहतो, पण जर त्यांना एक शिकवण आणि अनुभव म्हणून स्वीकारलं तर प्रत्येक ठेच आपल्याला आणखी मजबूत बनवते. जी व्यक्ती दररोज आपल्या आतल्या भावनांना समजून घेण्याचा आणि त्यांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करते ती बाहेरच्या परिस्थितीत कधीही विचलित होत नाही. कधी कधी आपण इतरांची टीका करण्यात इतके गुंतून जातो की आपला स्वतःचा आनंद आणि प्रगती जाणवायचीच विसरून जातो. जेव्हा आपण आपल्या आतल्या नकारात्मक भावना ओळखून त्यांना चांगल्या कामांमध्ये बदलतो तेव्हा आयुष्यात स्थिरता आणि समाधान आपोआप येतं. जी व्यक्ती इतरांना मदत करण्याची आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची सवय लावून घेते तिच्या मनाला कायमची शांती आणि आनंद मिळतो. कधी कधी सगळ्यात मोठी हिंमत यातच असते की आपण आपल्या उणीवा, कमजोरी आणि भीतीचा सामना करून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. जी व्यक्ती आपल्या चुका स्वीकारून त्यातून शिकते तिला प्रत्येक अनुभवातून ज्ञान आणि समज मिळते. जेव्हा आपण इतरांच्या यशात आणि आनंदात खरा आनंद मानायला शिकतो तेव्हा आपल्या आतला ताण आणि काळजी हळूहळू कमी व्हायला लागते. कधी कधी फक्त थांबून स्वतःला ऐकणं आणि स्वतःला जाणणं हीच सगळ्यात मोठी साधना बनून जाते.
जी व्यक्ती आपल्या छोट्या छोट्या आनंदांना महत्व देते ती प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि आनंदी राहते. जेव्हा आपण आपल्या आतली भीती आणि काळजी ओळखून ती दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आयुष्याचे रस्ते स्पष्ट आणि सोपे दिसू लागतात. कधी कधी फक्त इतरांचं ऐकून घेणं आणि त्यांना समजून घेणं हाच सगळ्यात मोठा उपदेश आणि साधना बनून जाते. जी व्यक्ती आपला वेळ आणि शक्ती चांगल्या सकारात्मक दिशेने लावते ती नकळतच आपलं आयुष्य अर्थपूर्ण आणि संतुलित बनवते. प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो व वाईट, जर त्याला शिकण्याच्या आणि समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिलं तर तो आपल्या आयुष्यात एक अनमोल भर घालतो. कधी कधी सगळ्यात मोठी भेट, उपहार हीच असते की आपण आपल्या आतली नकारात्मक ऊर्जा ओळखून तिला चांगल्या कामांमध्ये बदलतो. जी व्यक्ती इतरांच्या चांगल्यामध्ये भलाईन आनंद अनुभवते तीच प्रत्येक परिस्थितीत समाधान आणि स्थिरता मिळवू शकते. जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या सवयींमध्ये शिस्त आणि चांगुलपणा, सकारात्मकता आणतो तेव्हा आयुष्य हळूहळू सुंदर आणि संतुलित बनतं. कधी कधी फक्त थांबून आपल्या आतल्या शांतीला अनुभवणं हीच सगळ्यात मोठी साधना आणि मार्गदर्शन बनून जाते. जी व्यक्ती आपला चांगुलपणा आणि कृतज्ञतेची भावना ओळखून तिला वाढवते ती हळूहळू आयुष्यात स्थिरता आणि समाधानाचा अनुभव घेते. दररोजची आव्हानं आपल्याला हे शिकवतात की आयुष्य फक्त सुख मिळवण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि स्वतःला सुधारण्यासाठी आहे. कधी कधी आपण आपल्या आतल्या अस्वस्थतेला आणि अस्थिरतेला पाहून पळून जातो, पण खरं तर जर आपण तिला समजून घेतलं आणि सांभाळलं तर तीच आपल्याला खरी ताकद देते. जी व्यक्ती इतरांसाठी कोणताही स्वार्थ न ठेवता काहीतरी करते तिचं आयुष्य आपोआप आनंद आणि समाधानाने भरून जातं. कधी कधी सगळ्यात अवघड निर्णय हा असतो की आपण आपला अहंकार आणि अपेक्षा मागे सोडून सत्य आणि समजुतीच्या रस्त्यावर चालतो. जी व्यक्ती आपल्या भावना आणि प्रतिक्रियांवर ताबा ठेवायला शिकते ती प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि आनंदी राहू शकते. जेव्हा आपण इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फक्त नातीच मजबूत होत नाहीत तर आपल्यालाही खोल शांती मिळते. कधी कधी फक्त स्वतःला जाणणं आणि समजून घेणं हीच सगळ्यात मोठी साधना बनून जाते. जी व्यक्ती आपली नकारात्मक ऊर्जा ओळखून तिला चांगल्या कामांमध्ये बदलून टाकते ती आपलं आयुष्य अर्थपूर्ण आणि सुंदर बनवते. प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, जर त्याला शिकण्याच्या नजरेतून पाहिलं तर तो आपल्या आयुष्याचा एक अनमोल भाग बनून जातो. कधी कधी सगळ्यात मोठी भेट, उपहार हीच असते की आपण आपली भीती आणि काळजी ओळखून तिला चांगल्या सकारात्मक कामांमध्ये बदलतो. जी व्यक्ती इतरांच्या आनंदात खरा आनंद अनुभवते तीच प्रत्येक परिस्थितीत समाधान आणि स्थिरता मिळवू शकते. जेव्हा आपण आपल्या आतली भीती आणि काळजी दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आयुष्याचे रस्ते साफ आणि सोपे दिसू लागतात. कधी कधी फक्त थांबून आपल्या आतला आवाज ऐकणं हीच सगळ्यात मोठी साधना आणि मार्गदर्शन बनून जाते. जी व्यक्ती दररोज आपला चांगुलपणा आणि कृतज्ञतेची भावना ओळखते आणि वाढवते ती हळूहळू आयुष्यात स्थिरता आणि शांतता, सुकून अनुभवते. दररोजची आव्हानं आपल्याला हे शिकवतात की आयुष्य फक्त सुख मिळवण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि स्वतःला सुधारण्यासाठी आहे. कधी कधी आपण स्वतःला बदलण्याऐवजी जग बदलण्याच्या प्रयत्नात गुंततो आणि हेच खऱ्या असमाधानाचं कारण बनतं. जी व्यक्ती इतरांच्या भल्यात भलाई खरा आनंद शोधते तीच प्रत्येक परिस्थितीत आनंदी आणि स्थिर राहते. जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या आनंदांना महत्व द्यायला शिकतो तेव्हा आयुष्यातल्या मोठ्या अडचणी सुद्धा आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. कधी कधी सगळ्यात मोठी हिंमत फक्त हीच असते की आपण आपल्या भीतीचा आणि अस्थिरतेचा सामना करतो आणि स्वतःला सुधारतो. कधी कधी आयुष्य आपली परीक्षा यासाठी घेतं जेणेकरून आपल्याला हे समजावं की आपली खरी ताकद इतरांना मदत करण्यात नाही तर स्वतःला स्थिर ठेवण्यात आहे. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत हसायला जाणते तिने आयुष्यातली सगळ्यात मोठी कला शिकून घेतली आहे, ती म्हणजे स्वीकारण्याची कला. कधी कधी शांती मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हा असतो की स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडून देणे. जी व्यक्ती प्रत्येक नात्यात अपेक्षांऐवजी उम्मीद शोधते तिचं मन कधीही तुटत नाही. कधी कधी आपल्याला हे स्वीकारावं लागतं की काही लोकांचं दूर जाणं हेच आपल्यासाठी एक आशीर्वाद असतं. जी व्यक्ती आपला राग शांततेत बदलायला शिकते ती प्रत्येक वादावर विजय मिळवते. कधी कधी का विचारणं सोडून मी काय शिकू शकतो असं विचारणं हीच आत्मविकासाची सुरुवात असते. जी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं आखणं सोडून देते तीच आपल्या आयुष्यातला खरा आनंद अनुभवते. कधी कधी सगळं काही बरोबर असून सुद्धा मन रिकामं वाटतं कारण आपण आतून स्वतःलाच विसरलेलो असतो.
जी व्यक्ती स्वतःशी खरं वागायला शिकते तिला इतरांशी खोटं वागण्याची गरज पडत नाही. कधी कधी सगळ्यात अवघड लढाई बाहेरच्या जगाशी नसते तर ती आपल्या स्वतःच्या विचारांशी असते. जी व्यक्ती प्रत्येक अपयशाला शेवट न मानता एका नवीन सुरुवातीची संधी मानते तीच खऱ्या अर्थाने विजेता बनते. कधी कधी शांत राहणं हे एखादा वाद जिंकण्यापेक्षा जास्त शहाणपणाचं, बुद्धिमानीचं असतं. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत धीर ठेवते ती वेळेच्या आधीच विजय मिळवते. कधी कधी तुटणं सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून आपण आपल्या आत काहीतरी अधिक चांगल्यासाठी नवीन जागा बनवू शकू. जी व्यक्ती कुणाकडून बदला घेत नाही तर धडा घेते तिलाच आयुष्याची खरी समज असते. कधी कधी आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःलाच हरवून बसतो आणि हेच खऱ्या दुःखाचं मूळ आहे. जी व्यक्ती स्वतःच्या उणीवा कमी स्वीकारून त्या सुधारण्याची हिंमत ठेवते तीच खऱ्या नम्रतेचं उदाहरण असते. कधी कधी इतरांना माफ करणं हे त्यांच्यासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आतल्या शांतीसाठी गरजेचं असतं. जी व्यक्ती हे समजून घेते की प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही तिचं आयुष्य खूप शांत होऊन जातं. कधी कधी हारणं सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला जिंकण्याचं महत्त्व समजू शकेल. जी व्यक्ती इतरांच्या शब्दांनी नाही तर आपल्या कामाने, कर्माने स्वतःला सिद्ध करते तीच खरी मजबूत व्यक्ती असते. कधी कधी हरवून जाणं सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून आपण स्वतःला एका नवीन रूपात शोधू शकू. जी व्यक्ती आपली तुलना फक्त आपल्या कालच्या रूपाशी करते तीच खऱ्या अर्थाने पुढे जात असते. कधी कधी आयुष्याकडून तक्रारी कमी करून आभार मानणं, आभार प्रकट करणं हेच खरं सुख देऊन जातं. जी व्यक्ती प्रत्येक रोज थोडा थोडा चांगुलपणा जोडत जाते ती कालांतराने मोठेपणापर्यंत पोहोचते. कधी कधी इतरांना उत्तर देण्यापेक्षा जास्त गरजेचं असतं स्वतःला शांत ठेवणं. जी व्यक्ती आपल्या मर्यादा स्वीकारते तीच आतून मुक्त असते. कधी कधी आयुष्याचं सौंदर्य ध्येयात नसतं तर ते प्रवासातल्या समजुतीत, यात्रेच्या समजुतीत लपलेलं असतं. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवते तिला बाहेरच्या आधाराची सहारा गरज लागत नाही. कधी कधी थकणं चुकीचं नसतं, चुकीचं तेव्हा असतं जेव्हा आपण आशा सोडून देतो. जी व्यक्ती इतरांच्या बोलण्यावरून नाही तर आपल्या आतल्या आवाजावरून, अंतरात्मा की आवाज चालते तीच योग्य दिशेने पुढे जाते. कधी कधी जो रस्ता आपल्याला अवघड वाटतो तोच आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयापर्यंत मंजिल घेऊन जातो. जी व्यक्ती तक्रार, शिकायत करण्याऐवजी काम, कर्म करायला शिकते तिचं आयुष्य हळूहळू बदलू लागतं. कधी कधी उशिरा भेटणं, देर से मिळणं चांगलं असतं कारण योग्य गोष्टी नेहमी योग्य वेळीच घडतात. जी व्यक्ती आपलं दुःख इतरांच्या हसण्यात, मुस्कान बदलते तिलाच खरं जगणं माहीत असतं. कधी कधी गप्प, चूप राहणं ही कमजोरी नसते तर ते खोल समजुतीचं लक्षण असतं. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात मीच का, क्यों मैं ऐवजी मला काय शिकायचं आहे असा विचारते ती नेहमी पुढे जाते. कधी कधी सगळ्यात सुंदर बदल तेव्हा होतो जेव्हा आपण काहीही ताब्यात, नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सोडून देतो. जी व्यक्ती सत्यासोबत आयुष्य जगते तिला दिखावा करण्याची गरज पडत नाही. तिचा शांत चेहरा हीच तिची ओळख असते. ज्याचं मन आतून शांत नाही त्याच्या हाताने केलेली पूजा सुद्धा अपुरीच राहते. भक्ती तेव्हाच खरी सार्थक ठरते जेव्हा मन, दिल साफ असतं, तेव्हा नाही जेव्हा आरतीचा आवाज मोठा असतो. जर मनात दया नसेल तर देवळात टेकवलेलं डोकं, माथा सुद्धा फक्त एक देखावा, अभिनय आहे. खरी श्रद्धा ती असते जिथे कोणताही दिखावा नसतो, फक्त मनाचा आवाज असतो. जो मनात द्वेष ठेवून पूजा करतो तो फक्त शरीराने वागतो, मनाने नाही. भक्तीचा अर्थ दिवा लावणे नाही, अंधार दूर करणे आहे, आतला सुद्धा आणि बाहेरचा सुद्धा. प्रार्थना तोपर्यंत अपुरी आहे जोपर्यंत ती तुम्हाला एक चांगला माणूस बनवत नाही. जर पूजेनंतरही अहंकार शिल्लक राहत असेल तर समजा पूजेचा काही उपयोग झाला नाही. जर वागण्यात कर्म नसेल तर जप आणि पठण फक्त आवाज बनून राहतात. भक्तीचा अर्थ हा नाही की आयुष्यापासून पळून जा, तर ते खऱ्या अर्थाने जगण्याची कला शिकणे आहे. जो माणसाला नाकारतो, ठुकरा दे, तो देवाला कसा मिळवू शकतो? मनात खोट, छल ठेवून देवळात जाणं हा स्वतःच्याच विश्वासाचा अपमान आहे. भक्तीचा खरा अर्थ त्याग नाही तर बदल, परिवर्तन आहे, आतल्या अंधारातून बाहेरच्या प्रकाशापर्यंत. जो रोज पूजा करतो पण कुणाची मदत करत नाही तो फक्त एक रीत पार पाडतोय, साधना करत नाही. मनाची शांती आरतीने नाही तर योग्य विचारांनी आणि खऱ्या वागण्याने मिळते. देवापुढे वागणं सोपं आहे पण आपला अहंकार वाकवणं ही सगळ्यात अवघड तपस्या आहे. जो आतून मोडला तुटला नाही तो कधी खऱ्या अर्थाने वाकलाच नाही. पूजेचा खरा अर्थ काहीतरी मागणं नाही तर आभार मानणं आहे. जेव्हा तुमची भक्ती कुणाचे अश्रू पुसते तेव्हाच ती खरी पूजा ठरते. मंत्रांनी नाही, मनाने जुळा, तिथेच खऱ्या शांतीचा दरवाजा आहे.
ज्याने पूजेला फक्त रोजची सवय बनवला आहे त्याने भक्तीचा खरा अर्थ गमावला आहे. पूजा तेव्हाच खरी सार्थक ठरते जेव्हा ती तुमचा स्वभाव नम्र आणि मन दयाळू बनवते. ज्याचं मन तक्रारींनी भरलेलं आहे त्याची आरती सुद्धा अपुरी आहे. खरी प्रार्थना तीच आहे जिथे मन समाधानात संतोष बुडालेलं असतं, अपेक्षांमध्ये अडकलेलं नाही. जेव्हा पूजा फक्त एक नियळ बनून राहते तेव्हा तिचा अर्थ संपून जातो. भक्तीचं खरं मोल तेव्हा आहे जेव्हा ती तुम्हाला आतून बदलते, फक्त बाहेरून नाही. जी व्यक्ती देवळात तर डोकं टेकवते पण घरात इतरांवर ओरडते तिने पूजा केली नाही, फक्त वेळ घालवला आहे. खरी प्रार्थना शब्दांमध्ये नसते, ती त्या कामांमध्ये असते जी कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणतात. भक्ती तेव्हाच जिवंत होते जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतला अंधार ओळखून त्याला बदलण्याचा प्रयत्न करता. बरेच लोक पूजेत वेळ घालवतात पण मनाने कधीच जोडले जात नाहीत. पूजेचा हेतू मनाला आतल्या आवाजाशी जोडणं आहे, फक्त मंत्र मोजणं नाही. जर पूजेनंतरही मन जड वाटत असेल तर समजा पूजेत मन नव्हतं, फक्त सवय होती. जो आपल्या प्रार्थनेत प्रामाणिकपणा ठेवत नाही तो स्वतःशीच खोटं बोलत असतो. खोटी भक्ती मनाला आणखी गुंतवून उलझा टाकते. भक्तीचा अर्थ हा नाही की जगाकडे पाठ फिरवा, तर हा आहे की प्रत्येक कामात पावित्र्य आणि प्रेम जोडा. ज्याने आपली पूजा इतरांच्या भल्याशी जोडली नाही त्याची भक्ती अपुरी आहे, कारण खरी भक्ती सेवेमध्ये दिसून येते. प्रत्येक वेळी जर तू पूजा करताना फक्त मागते हो असशील तर तू आभार मानण्याची कृतज्ञता कला विसरला आहेस. भक्तीची पहिली पायरी चरण आभार मानण्यापासून धन्यवाद सुरू होते. जो रोज सकाळी पूजा करतो पण मनात द्वेष ठेवतो तो स्वतःला फसवतो आहे. भक्ती तेव्हाच पवित्र आहे जेव्हा मन साफ असतं. देवाला भेटण्याचा रस्ता कोणत्याही देवळात नाही, तर तुमच्या वागण्यातल्या कर्म प्रामाणिकपणात सच्चाई लपलेला आहे. जो आपलं आयुष्य जागरूकपणे जगतो तोच खरा साधक आहे, कारण खरी पूजा म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षण पवित्र बनवणे. भक्तीची सगळ्यात मोठी परीक्षा ही नाही की तुम्ही किती वेळा आरती करता, तर ही आहे की संकटात सुद्धा विपत्ती तुमचं मन किती शांत राहतं. जर पूजा तुम्हाला नम्र बनवत नसेल तर ती फक्त एक देखावा आहे, कारण खरी भक्ती अहंकार वितळवून त्याला प्रेमात बदलते. जेव्हा पूजा सवय बनून जाते तेव्हा आत्मा झोपून जातो, आणि जेव्हा भक्ती अनुभव बनून जाते तेव्हा आत्मा जागा होतो. प्रार्थना ती नाही जी फक्त ओठांवरून निघते, तर ती आहे जी मनाच्या आतून गहराई येते आणि वागण्यातून कर्मांना जगापर्यंत पोहोचते. खरा साधक तोच आहे जो आपल्या आतला आवाज ऐकायला शिकतो, कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच प्रार्थनेचा खरा अर्थ समजतो. ज्या माणसाचं लक्ष फक्त पूजा करण्याच्या पद्धतीवर, विधी आहे, त्यामागच्या भावनेवर नाही, त्याचा आत्मा पूजा नंतरही रिकामाच राहतो. खरी पूजा मनाला शांती देते, फक्त दिव्याची ज्योत नाही. भक्ती तेव्हा अर्थहीन होते जेव्हा ती फक्त भीतीपोटी किंवा दिखाव्यासाठी केली जाते. खरी भक्ती प्रेम आणि स्वीकार यातून जन्माला येते. जो दररोज सकाळी देवाचं नाव तर घेतो पण दिवसभर इतरांना दुःख देतो त्याची प्रार्थना हवेत विरून जाते. मनातली घाण साफ केल्याशिवाय पूजेला काहीच अर्थ नाही, कारण जोपर्यंत आतली शांती मिळत नाही तोपर्यंत बाहेरची आरती अपुरीच आहे. पूजेची सगळ्यात मोठी उंची अवस्था तेव्हा येते जेव्हा तुमचं वागणंच स्वतः एक प्रार्थना बनतं, जेव्हा तुमचा प्रत्येक कामात चांगुलपणा दिसू लागतो. भक्तीचा अर्थ पळून जाणे नाही, तर आपली कामं कर्म जागरूकपणे पार पाडणं आहे. जो आयुष्यापासून पळून जातो तो देवापासून सुद्धा दूर जातो. प्रत्येक माणसाने आपल्या मनाचं मंदिर स्वतः बांधलं पाहिजे, जिथे खरंपणा आणि दया हीच रोजची आरती असेल. जेव्हा प्रार्थना फक्त शब्द बनून राहते तेव्हा मन जड होतं, पण जेव्हा ती एक अनुभव बनते तेव्हा आत्मा हलका होतो. जर पूजेनंतरही मनात शांती नसेल तर हा संकेत आहे की पूजा शरीराने केली, मनाने नाही. कधी कधी लोक देवळात रडतात पण आपल्या वागण्यात त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात. हेच कारण आहे की भक्ती अपुरी राहते. ज्याला आपल्या आतल्या अंधाराची जाणीवच नाही तो भक्तीचा प्रकाश समजूच शकत नाही. प्रार्थनेचा खरा अर्थ आहे स्वतःच्या आतला भाग स्वच्छ करणे, फक्त बाहेरचा झगमगाट दाखवणे नाही. जर पूजेनंतर तुम्हाला इतरांचं दुःख जाणू लागलं तर समजा तुमची भक्ती जागी झाली आहे. भक्तीचं सगळ्यात सुंदर रूप आहे शांतता, मौन. जेव्हा मन शांत होतं तेव्हा ते शब्दांनी नाही तर भावनांनी जोडलं जातं. कधी कधी कमी पूजा करणारा माणूस जास्त शांत असतो, कारण त्याची भक्ती खऱ्या भावनेने भरलेली असते,
दिखाव्याने नाही. जो पूजेत शांती शोधतो पण आयुष्यात खोटं बोलतो त्याला कधीच समाधान मिळू शकत नाही. भक्तीचा सगळ्यात मोठा टप्पा आहे काहीही न मागता, कोणतीही तक्रार न करता फक्त स्वीकार करणे. जो आयुष्याला एक संधी समजून प्रेमाने जगतो तोच खरा भक्त आहे, कारण त्याचा प्रत्येक श्वास ही एक प्रार्थना आहे. ज्याला आपल्या आतला प्रकाश सापडला त्याला देवळातल्या दिव्यांची रोषणी गरज पडत नाही. खरी पूजा तीच आहे जिथे कोणतीही अट शर्त नाही, कोणताही स्वार्थ नाही, फक्त प्रेम आणि आभाराची भावना आहे. जी व्यक्ती आपले विचार परिस्थितीपेक्षा मोठे ठेवायला शिकते तिच्यासाठी कोणतीही अडचण अशक्य राहत नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला तेच शिकवतं जे आपण टाळायचा प्रयत्न करतो, कारण खरी शिकवण नेहमी वेदना आणि अनुभवाच्या मध्ये लपलेली असते. जो माणूस आपल्या आतला नकारात्मकपणा जिंकून घेतो त्याच्या समोर बाहेरच्या जगाचा नकारात्मकपणा कधीच टिकू शकत नाही. जी व्यक्ती शांततेला मौन आपलंसं करते ती शब्दांपेक्षा जास्त खोलवर स्वतःला समजू शकते. आयुष्याचं सौंदर्य तेव्हाच दिसतं जेव्हा आपण तुलना करणं सोडून आभार मानायला कृतज्ञ शिकतो. जी व्यक्ती आपलं मन जिंकून घेते ती पूर्ण जग जिंकू शकते, कारण खरी लढाई बाहेर नाही तर आत असते. प्रत्येक नातं विश्वासावर उभं असतं. जर विश्वास तुटला तर कोणतंही नातं टिकू शकत नाही, मग प्रेम कितीही खोल असला तरी. जो माणूस आपली चूक मान्य करण्याचं धाडस साहस ठेवतो तोच खऱ्या अर्थाने नम्र आणि शहाणा म्हटला जातो. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे जी व्यक्ती वेळेची किंमत कद्र करते तीच आयुष्यात स्थिर आणि यशस्वी बनते. जी व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक घटनेला देवाची इच्छा योजना समजून स्वीकारते तिला कधीच तक्रार करण्याची गरज पडत नाही. कधी कधी शांत राहणं, मौन हीच सगळ्यात मोठी ताकद असते, कारण शब्द नातं तोडू शकतात पण शांतता नातं जोडू शकते. जो माणूस इतरांना खाली पाडून पुढे जाण्याचा विचार करतो तो स्वतःच आपल्या पडण्याची सुरुवात करत असतो. आयुष्याचं खरं सौंदर्य आपल्याकडे काय आहे यात नाही, तर जे आहे ते आपण किती श्रद्धेने जगतो यात आहे. जी व्यक्ती आपल्या आतली भीती ओळखून त्यावर काम करते तीच खऱ्या अर्थाने मोकळी आजाद होते. प्रत्येक माणसाच्या आत एक विलक्षण अद्भुत शक्ती झोपलेली असते, जी तेव्हाच जागी होते जेव्हा तो स्वतःवर खरा विश्वास ठेवतो. जी व्यक्ती इतरांच्या मतांवरून राय स्वतःला तपासायचं सोडून देते तीच आपल्या आयुष्याची मालक बनते. खरं यश तेच आहे ज्यात मनाला शांती आणि हृदयाला समाधान मिळतं, मग जग त्याला यश मानू वा न मानू. जी व्यक्ती आपलं काम पूजेप्रमाणे करते तिच्या प्रत्येक प्रयत्नात देवाचा आशीर्वाद दिसून येतो झलकता. प्रत्येक हारामागे एक शिकवण असते, जी जर समजून घेतली तर तीच पुढच्या विजयाचा पाया बनते. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस सतत माझं स्मरण करतो त्याचा रस्ता जगाच्या दृष्टीने अवघड नक्कीच असतो, पण तीच अडचण कठीणाई त्याला माझ्या जवळ घेऊन येते. कारण जेव्हा एखादा जीव आत्मा माझ्याकडे वळतो तेव्हा आधी त्याला स्वतःच्या आतल्या अंधारातून जावं लागतं, आणि या प्रवासात प्रत्येक अडचण एका दिव्यासारखी असते जी त्याला हळूहळू प्रकाशाकडे घेऊन जाते. आता जरा खोलवर समजून घ्या. जेव्हा एखादी व्यक्ती रात्रंदिवस देवाचं स्मरण करते तेव्हा ती फक्त नाव घेत नाही, तर ती आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलते. आधी जिथे मन जगातल्या गोष्टींमध्ये अडकलेलं असायचं आता ते आतल्या बाजूला वळू लागतं. पण जसं मन आतल्या बाजूला जातं तशा त्याच्या सगळ्या अपुऱ्या इच्छा, वासना आणि मोह एक एक करून वर येऊ लागतात. ही प्रक्रिया खूप अवघड कठीण असते, कारण आपल्याला आपल्या आतल्या त्या प्रत्येक भागातून जावं लागतं ज्याला आपण वर्षानुवर्षे लपवत आलो होतो. हेच कारण आहे की भक्तीचा मार्ग बऱ्याचदा त्रासदायक वाटतो. अडचणी यासाठी येत नाहीत की देव भक्ताला शिक्षा देत आहे, तर यासाठी येतात की तो त्याच्या आत्म्याला शुद्ध बनवत आहे. ज्याप्रमाणे कमळ कमळ चिखलात उमलतं तसंच देवाच्या भक्ताचं मन जगातल्या गोंधळात न्हाऊन सुद्धा पवित्रपणे उमलतं. प्रत्येक दुःख, प्रत्येक अपयश, प्रत्येक नकार त्याला आतून आणखी मजबूत बनवतो. देव त्याच्यावर तेवढंच ओझं टाकतो जे उचलण्याची ताकद, क्षमता त्याने आधीच त्याच्या आत ठेवलेली असते. तुम्ही कधी लक्ष दिलं असेल, डोंगरांची उंची, उंचाई जेवढी जास्त असते तिथे पोहोचण्याचा रस्ता तेवढाच अवघड, कठीण असतो. पण जो प्रवासी तो अवघड रस्ता पार करतो तोच सगळ्यात सुंदर दृश्य पाहू शकतो. भक्ताच्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. ज्या व्यक्तीचा प्रत्येक क्षण देवाच्या स्मरणात जातो तिच्या समोर येणाऱ्या अडचणीच तिचं व्यक्तिमत्व, चरित्र घडवतात. ती दुःखात सुद्धा आभार, धन्यवाद मानते आणि वेदनेत सुद्धा विश्वास ठेवते, कारण तिला माहित असतं हे जे घडत आहे ते मला देवाच्या आणखी जवळ नेत आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर भक्तीत मग्न होते तेव्हा तिच्या आयुष्यात जगातली सुख, सांसारिक सुख कमी होऊ लागतात, पण आतलं आत्मिक सुख वाढू लागतं. जिथे आधी मन बाहेरच्या गोष्टींनी आनंदी व्हायचं, तिथे आता ते आतल्या शांततेने, मौन समाधानी तृप्त होतं. ती पाहते की जेवढ्या अडचणी आयुष्यात आल्या तेवढ्या प्रत्येक वेळी तिने स्वतःला देवाच्या चरणी चरणो वाकवलं. प्रत्येक वेळी पडल्यावर तिने देवाला हाक मारली आणि प्रत्येक वेळी त्याच हाकेने तिला वर उचललं. हीच ती प्रक्रिया आहे ज्यामुळे तिचा आत्मा त्या दिव्यत्वाकडे जाऊ लागतो. भक्तीचा अर्थ फक्त देवळात जाणं किंवा नाव घेणं नाही. भक्तीचा अर्थ आहे आयुष्याच्या प्रत्येक क्षणात देवाची उपस्थिती जाणवणे. आणि जेव्हा कोणी असं करतं तेव्हा देव त्याची परीक्षा परखते है की हे प्रेम खरं आहे की फक्त शब्दांपुरतं मर्यादित आहे. म्हणून तो अडचणी पाठवतो जेणेकरून भक्ताची निष्ठा तपासू शकेल. जो या परीक्षेत स्थिर राहतो तोच त्या दिव्यत्वाला दिव्यता का साक्षात्कार पाहू शकतो. समजून घ्या, जेव्हा एक मूर्तिकार दगडाला पत्थर आकार तराशता देतो तेव्हा त्याला त्यावर घावावर घाव घालावे लागतात, पण जेव्हा मूर्ती तयार होते तेव्हा तोच दगड पूजनीय होतो. भक्ताचं आयुष्य सुद्धा तसंच असतं. अडचणी म्हणजे त्याच्या आत्म्यावर देवाने घातलेले घाव आहेत जे त्याला एक सुंदर रूप देण्यासाठी पडत असतात. वेदना तर होतात, पण शेवटी त्याच वेदना त्याला अमर बनवतात. म्हणून जेव्हा कुणाचं आयुष्य अवघड दिसत असेल पण तरीही तो प्रत्येक परिस्थितीत देवाचं नाव घेत असेल तर समजून जा, तो हरत नाहीये, तो उंचीवर चढत आहे. त्याची प्रत्येक परीक्षा, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष हा देवाच्या उपस्थितीचा पुरावा आहे. कारण देव प्रभू त्यांचीच परीक्षा घेतात ज्यांच्यावर त्यांचं खरं प्रेम असतं. आणि जेव्हा ही परीक्षा पूर्ण होते तेव्हा तोच आत्मा त्या दिव्यत्वाला स्पर्श करतो जिथे ना कोणती भीती आहे ना वेदना, फक्त देवाचा साक्षात्कार आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा मी एखाद्या जीवाला माझं प्रिय बनवतो तेव्हा मी त्याला जगातला सोपा रस्ता देत नाही, तर त्याची श्रद्धा आस्था इतकी खोल करतो की तो स्वतःच माझा आधार बनतो. कारण जी श्रद्धा आस्था अडचणींमध्ये सुद्धा ठाम राहते तीच सगळ्यात पवित्र असते, तिलाच खरी भक्ती म्हणतात. आता विचार करा, जर कुणाची श्रद्धा आस्था फक्त सुखाच्या वेळेपुरती मर्यादित असेल तर ती भक्ती नाही तर एक व्यवहार आहे. पण जेव्हा भक्त दुःखात सुद्धा म्हणतो, हे देवा प्रभू मला माहित आहे तू माझ्या सोबत आहेस, तेव्हा तीच श्रद्धा त्याचं सगळ्यात मोठं बळ बनते. म्हणूनच देव आपल्या लाडक्या भक्तांना बऱ्याचदा परीक्षेत टाकतो जेणेकरून त्यांचा विश्वास फक्त शब्दांचा नाही तर अनुभवाचा बनावा. जसं सोनं जोपर्यंत आगीत तापत नाही तोपर्यंत त्याला चमक येत नाही, तसंच जोपर्यंत भक्ताची श्रद्धा आयुष्याच्या आगीत तपासली जात नाही तोपर्यंत ती आतून शुद्ध होत नाही. अडचणी यासाठीच येतात की ते प्रेम जे आतापर्यंत फक्त बोलण्यात होतं ते आता आत्म्यात उतरावं. प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा सगळं काही हिसकावून घेतलं जातं. आपले लोक, आशा, आधार, तो एकटा राहतो आणि बरोबर त्याच क्षणी त्याची श्रद्धा बोलते, आता फक्त देव आहे आणि मी. तोच क्षण सगळ्यात अवघड सुद्धा असतो आणि सगळ्यात पवित्र सुद्धा, कारण तिथूनच सुरू होतो खऱ्या भक्तीचा प्रवास. जिथे माणूस आता देवाकडे काही मागत नाही तर फक्त त्याचा हात धरून चालतो. कृष्णाने गीतेत म्हटलं होतं, जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी त्याला कधीच सोडत नाही. पण तो विश्वास पक्का दृढ करण्यासाठी आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जिथे सगळं काही विस्कटल्यासारखं, बिखरता हुवा वाटतं. देव तेव्हा पाहतो की त्याचा भक्त घाबरतो की टिकून राहतो. आणि जेव्हा तो टिकून राहतो, जेव्हा सगळं तुटल्यावर सुद्धा त्याचा विश्वास डगमगत नाही, तेव्हा देव हसतो. कारण तोच क्षण असतो जेव्हा श्रद्धा आस्थेमध्ये बदलते. विचार करा, जेव्हा अर्जुन रणांगणात युद्धभूमी उभा होता तेव्हा त्याच्या समोर सगळ्यात मोठी परीक्षा होती. तो गोंधळलेला होता, तुटून गेला होता. पण जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, उठ अर्जुना, तुझं कर्तव्य पार पाड, तेव्हा अर्जुनाने तेच केलं. त्याची श्रद्धा, आस्था हेच त्याचं सगळ्यात मोठं बळ बनली. तो आता भीतीने नाही तर श्रद्धेने चालला. आणि हेच सिद्ध होतं, जेव्हा श्रद्धा, आस्था जागी होते तेव्हा माणसाच्या आतली कमजोरी, दुर्बलता मरून जाते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा असे क्षण येतात जेव्हा देव आपल्याला तपासतो, परखते है. तो आपल्या प्रार्थनांची उत्तरं उशिरा देतो जेणेकरून आपण पाहू शकू की आपला विश्वास धीर, धैर्यवान ठेवणारा आहे की नाही. तो आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेतो जेणेकरून आपल्याला कळावं की आपण फक्त काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम करत होतो की विनाकारण सुद्धा करतो. आणि जेव्हा आपण त्या परीक्षेत स्थिर राहतो तेव्हा आपण बदलून जातो. आपण आता पूर्वीसारखे राहत नाही, कारण आता आपला आधार, सहारा माणसं नाहीत तर देव असतो. देवाला जेव्हा एखाद्या जीवाला, आत्मा आपल्या जवळ आणायचं असतं तेव्हा तो आधी त्याला एकटं करतो जेणेकरून त्याने वरचे सगळे पापुत्रे परते काढून टाकावेत.
अपेक्षा, भीती, गर्व, अभिमान आणि फक्त विश्वास उरावा. तोच विश्वास त्याचं कवच बनतो, तीच त्याची शक्ती. कारण जेव्हा माणसाकडून सगळं काही हिसकावून घेतलं जातं आणि तरीही तो म्हणतो, देवा मी तुझ्या सोबत आहे, तेव्हा त्या क्षणी तो खरोखर कधीही न हरणारा अजय बनतो. म्हणून जेव्हा आयुष्यात परीक्षा येईल तेव्हा तिला शिक्षा समजू नका. ती देवाची पद्धत आहे हे दाखवण्याची की तुम्ही कमजोर नाही तर त्याच्या नजरेत खास आहात. तो तुमची श्रद्धा तोडत नाहीये तर तिला आकार देत आहे. आणि जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा तीच श्रद्धा तुमचं सगळ्यात मोठं बळ बनते, जी प्रत्येक वादळात सुद्धा तुम्हाला स्थिर ठेवते आणि तुम्हाला त्या दिव्यत्वापर्यंत पोहोचवते, जिथे ना भीती आहे ना शंका, फक्त देवाचं प्रेम आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जी व्यक्ती आपल्या मनात हृदय खऱ्या विश्वासाचा दिवा लावून ठेवते तिच्या आयुष्यातलं प्रत्येक वळण, प्रत्येक घटना, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक सुख कोणत्या ना कोणत्या खोल गूढ हेतूशी जोडलेलं असतं. जेव्हा माणसाचा दिवावरचा विश्वास ठाम असतो तेव्हा जग त्याला दुःखी करू शकत नाही. कारण त्याला माहित असतं की प्रत्येक अनुभव, मग तो कितीही अवघड का असेना, त्याच्या आत कोणत्या तरी देवाच्या संकेताला ईश्वरीय संकेत लपवून आहे. विश्वासाचा अर्थ फक्त हा नाही की आपण देवाचं नाव घेत राहावं किंवा पूजा करावी. खरा विश्वास तेव्हा दिसून येतो जेव्हा परिस्थिती विरोधात विपरीत असते, जेव्हा सगळं काही हातून जातंय असं वाटतं पण मन आतून म्हणतं हा सुद्धा त्याच्याच योजनेचा एक भाग आहे. हाच विचार माणसाला सांभाळतो, वर उचलतो आणि त्याला त्या दिशेने घेऊन जातो जिथे देवाला वाटत असतं की त्याने पोहोचावं. जी व्यक्ती देवावर खरा विश्वास ठेवते तिच्यासाठी आयुष्य हे फसवणुकीची गोष्ट राहत नाही, तर ते एक अर्थपूर्ण प्रवास बनतं. जिथे दुसरे लोक अडचणींना दुःख समजतात तिथे एक भक्त त्या अडचणींमध्ये संकेत पाहतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा सामान्य माणूस त्याला आपलं नशीब मानतो, पण जो देवावर विश्वास ठेवतो त्याला समजतं की हे नातं कदाचित त्याच्या आत्मिक प्रगती रस्त्यात अडथळा बनलं होतं, म्हणून देवानेच त्याला वेगळं केलं. जेव्हा एखादी नोकरी जाते तेव्हा तो विचार करतो की ही हार नाही तर दिशा बदलण्याचा संकेत आहे. आयुष्यात बऱ्याच वेळा असं होतं की आपण काहीतरी मिळवण्यासाठी संघर्ष करतो पण शेवटी ते मिळत नाही. अशा वेळी विश्वास ठेवणारा माणूस म्हणतो, जर हे मिळालं नाही तर नक्कीच देव काहीतरी यापेक्षा चांगलं बेहतर देणार आहे. हाच दृष्टिकोन त्याला इतरांपेक्षा वेगळं करतो. त्याला कोणतीही घटना तोडत नाही तर ती त्याला बदलून टाकते, त्याला वर उचलते. जो विश्वास ठेवतो त्याला माहित असतं की आयुष्यातला प्रत्येक क्षण हा एक धडा, पाठ आहे. प्रत्येक भेट, मुलाखत एका कारणाने होते आणि प्रत्येक ताटातूट, बिछडणं सुद्धा कोणत्या तरी नवीन प्रवासाची सुरुवात बनते. देव कधीही विनाकारण, विना उद्देश काहीही करत नाही. ज्याला हे समजतं त्याला जगातली दुःख सुद्धा देवाचे इशारे, ईश्वरीय इशारे वाटू लागतात. आणि हीच ती अवस्था आहे जिथे माणसाच्या आत एक खोल समाधान, संतोष जन्माला येतं. कारण आता तो बाहेरच्या परिस्थितीने नाही तर आतल्या दिव्यत्वाने प्रभावित होतो. त्याला दुःख दिसत नाही कारण त्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तो प्रत्येक अडचणीत लपलेली कृपा पाहू लागतो. असा माणूस आपलं आयुष्य दुःख मानून नाही तर देवाचा संदेश मानून जगतो. आणि जेव्हा माणूस आपल्या प्रत्येक अनुभवाला देवाचा संकेत समजू लागतो तेव्हा त्याच्या आतला अंधार संपून जातो. त्याला कळून चुकतं की जे काही घडत आहे ते त्याच्याच योजनेचा भाग आहे आणि जे त्याच्या योजनेचा भाग आहे त्यात चूक असूच शकत नाही. हाच विश्वास त्याला दुःखाच्या वर उचलून धरतो, कारण आता तो आयुष्याकडे दुःखाच्या दर्द नजरेतून नाही तर दिव्यत्वाच्या नजरेतून पाहतो. आणि जेव्हा नजर बदलते तेव्हा पूर्ण आयुष्य बदलून जातं. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा माणसाचं मन खऱ्या भक्तीत बुडून जातं तेव्हा त्याला समजतं की जगातलं प्रत्येक सुख आणि प्रत्येक दुःख हे कायमचं नाही, अस्थायी आहे. पण देव हा कायमचा आहे. ज्याला हे समजतं त्याचं मन जगातल्या धावपळीतून वर उचललं जातं. तो आयुष्यातल्या प्रत्येक वादळात सुद्धा स्थिर राहतो, कारण त्याला माहित असतं की लाटा, लहरे कितीही उंच का असेनात, समुद्राची खोली, गहराई त्यांना नेहमी सामावून घेते. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने पूजापाठ करते तेव्हा हळूहळू तिचं लक्ष बाहेरच्या गोष्टींवरून हटून आतल्या शांतीवर स्थिर होऊ लागतं. आता तिला हे समजू लागतं की जे दुःख आज तिला तोडत आहे ते उद्या संपून जाईल. कारण दुःख, सुख, यश, अपयश हे सगळं बदलत राहतं, पण जे बदलत नाही ते आहे देव. जेव्हा हे सत्य मनात भीतर उतरतं तेव्हा माणसाचा विचार, सोच बदलून जातो. तो आता परिस्थितीनुसार नाही तर विश्वास ठेवून जगू लागतो. असा माणूस जेव्हा कोणत्या अडचणीतून जातो तेव्हा तो घाबरत नाही, उलट हसतो. कारण त्याला आतून आवाज येतो, हे सुद्धा निघून जाईल, बीत जाएगा.
त्याला ही जाणीव असते की ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला आहे तो कधीच अन्याय करत नाही. आणि जेव्हा मनाला हा विश्वास मिळतो की देव सोबत आहे, तेव्हा मग कोणतंही दुःख त्याला हलवू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक आयुष्यात खूप अवघड कठीण परिस्थितीतून जातात, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर शांती असते. ते इतरांना समजावतात, आधार देतात, जरी त्यांच्या स्वतःच्या आत दुःख असतं. तुम्हाला वाटत असेल, हे लोक इतके शांत कसे राहू शकतात? कारण फक्त एकच आहे, त्यांचं मन देवावर स्थिर आहे. त्यांना हे कळून चुकलं आहे की जे दुःख आहे ते सुद्धा कायमचं नाही, अस्थायी. आणि जेव्हा हे ज्ञान मिळतं, तेव्हा ती व्यक्ती प्रत्येक क्षणाला देवाची परीक्षा आणि कृपा या दोन्ही रूपात स्वीकारते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा खरा भक्त आपल्या जवळच्या माणसाला गमावतो, तेव्हा त्याचं मन रडतं, पण आतून तो म्हणतो, देवा, प्रभू, तूच दिलं होतंस, आता तूच परत घेतलंस. जे काही केलंस ते तुझ्या इच्छेप्रमाणे केलंस. त्याचे अश्रू दुःखाने, दर्द नाहीत तर कृतज्ञतेने वाहतात. त्याला माहित असतं की सगळं काही देवाच्या इच्छेने होतं, त्यामुळे तक्रार करायला जागाच नाही. हेच समर्पण हळूहळू त्याला ती आतली शांती देतं, जी जगातलं कोणतंही सुख देऊ शकत नाही. भक्तीच्या मार्गावर चालणारा माणूस आयुष्यापासून पळून जात नाही, तर तो आयुष्याला त्याचा खऱ्या रूपात स्वीकारतो. त्याला हे माहित असतं की जेव्हा दुःख येतं तेव्हा ते त्याची परीक्षा घ्यायला येतं, आणि जेव्हा सुख येतं तेव्हा ते हे पाहण्यासाठी येतं की तो कुठे भटकला तर नाही ना. प्रत्येक परिस्थिती त्याला देवाच्या जवळ नेण्याचं एक साधन बनते. म्हणून तो स्थिर राहतो, कारण आता त्याची नजर जगावर नाही तर देवावर असते. जेव्हा मनाला हे कळून चुकतं की देव नेहमी आहे आणि दुःख फक्त काही क्षणापुरतं, क्षणिक ढगासारखं आहे, तेव्हा आतमध्ये एक प्रकाश पेटतो. तो प्रकाश जो कोणत्याही परिस्थितीमुळे विझू शकत नाही. हेच कारण आहे की खरा भक्त बाहेरून साधा दिसतो, पण आतून खूप खोल असतो. त्याचं मन शांत असतं, कारण त्याने जगातल्या तात्पुरत्या सुखदुःखाच्या पलीकडे पाहायला शिकलेलं असतं. आणि हेच खऱ्या भक्तीचं फळ आहे, स्थिरता. जेव्हा मनात हा पक्का विश्वास बसतो की दुःख हे काही क्षणापुरतं आहे, पण देव हा कायमचा आहे, तेव्हा त्या माणसाच्या आयुष्यात कोणतंही वादळ, तुफान कायमचं स्थायी राहू शकत नाही. तो प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हाच अनुभव करतो की देव माझ्या सोबत आहे. आणि जेव्हा हा अनुभव जिवंत होतो, तेव्हा कोणतंही दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही. तेव्हा तो आयुष्यातले सगळे चढ उतार, उतार चढाव सहज भावनेने स्वीकारतो, आणि हाच स्वीकार त्याला सगळ्यात शांत, सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात आनंदी बनवतो. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे हे ज्ञान आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगला बदल आणू शकतो. आणि असेच ज्ञानाने भरलेले आणि प्रेरणा देणारे व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबा, जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ चुकणार नाही.